वातावरण पावसाचं आहे आणि बरेच दिवस झाले भजे खाल्ले नाही. माझा आवडता भज्याचा प्रकार. तसं प्रवासात राहिलं का नेहमीच मला म्हणजे भजे खाण्यातच येते भूक लागले तर. त्याच्यामुळे उद्या तर दिवसभर प्रवास आहेच, उद्या भेटणारच आहोत आपण. प्रवासामध्ये नक्की याल. आणि आता मी थोडे गरम गरम भजे काढते. कशी बनवते नक्की सांगाल. पण मला असं वाटते अशा प्रकारचे जरी घरी भजी बनवले तर जे पोटाचा त्रास आहे ते होणार नाही. म्हणजे पचायला आणि खायला सुद्धा चविष्ट असे भजे होतील. तर मी थोडं बेसन घेतलं. इथे लांब चिरलेले कांदे घेतलेले आहे, ते मी बेसनामध्ये टाकलेले आहे. तर इथे मी काळं मीठ घेतलेलं, ते नक्की याचा वापर आहे ना करणं खूप गरजेचं आहे. एक लिंबू, मग नंतर मी हे याच्यामध्ये पिळून टाकेल थोडं. आणि यासोबत मसाले किंत्रांनो आहे पण पिकली म्हणून ते नाही टाकत, तर मी थोडी लाल तिखट आणि मीठ आणि हळद टाकलेलं आहे. आणि यासोबतच जिरं थोडं जास्त प्रमाणात घेतलं, ते मी क्रश करून टाकणार आहेत. अशा प्रकारचं मी क्रश केलं. सोबत थोडं लिंबू, एक थोडं कमी पिकलेलं असल्यामुळे त्याला थोडं जास्त प्रेस करावं लागते. पण तरी हे जर अशा प्रकारचं केलं तर डायजेशन पाणी लागते घाला. मी थोडं टाकलेलं आहे आणि खूप कमी म्हणजे थोडं हे करत असल्यामुळे कसं एका हाताने मी मोबाईल घेतलेला आहे आणि एका हाताने मी हे केलं आहे. पहिलं हे मी घेतलं. तेल तापल्याच्या नंतर आपण भज्याचं बॅटर बनवलेलं आहे. याचे छान गरमागरम भजे काढूयात. मी छान त्याला फेटून घेतलेलं आहे. कसं आता एका हाताने मोबाईल आहे ना, म्हणून मला हे नाही करता येत. पण खूप जर भजे सॉफ्ट व्हायला हवं ना तर त्याला चांगल्या रीतीनं हे बघा अशा प्रकारचं पूर्ण हे एकजीव झालं मिश्रण. खूप चांगल्या रीतीने जेवढं जास्तीत जास्त तुम्ही फेटाल तेवढं ते बॅटर हलकं होते आणि भजे सॉफ्ट होते. त्याच्यानंतर मग थोडं तेल तापलं का याच्यामध्ये थोडं तेल जर घातलं तर आणखीन मग ते क्रंची होते. तेलाने सॉफ्ट नाही, क्रंची होते. गरम तेलाने सॉफ्ट होण्यासाठी थोडं हे फेटलं तर. आणि राहते खाण्याचा सोडा, तर त्याच्यामुळे थोडं भज्यामध्ये तेल जास्त शोषतं. आवडती ही डिश आहे पोटासाठी. नाही माझ्या तर चांगलं पोटाचा बँड वाजलेला आहे. कंटिन्यू प्रवास, कंटिन्यू बाहेरचं खाण्यामुळे आहे ना मस्त माझ्या पोटाचा बँड वाजलेला आहे. पण म्हणजे जीभ अशी आहे का कितीही कंट्रोल केलं का एक दिवस आहे ना ती एवढी हे होते का आपल्याला नाही विलाजन ते खावंच लागते पोटाला त्रास होत असताना. म्हणजे पोटापेक्षा जास्त आपण जिभेचंच ऐकतो. हे सगळ्यांनाच माहीत आहे का आपल्याला जिभेपेक्षा पोटाची केअर करणं गरजेचं आहे. पण आपली सवय अशी आहे का आपण पोटाची केअर नाही करत, तर आपण फक्त जिभेची केअर करतो. जिभेची प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण करतो. जिभेला वाटलं हे खायचं चाललं, जिभेला वाटलं ते खायचं चाललं. त्याच्यामुळे पोटाला बिचारायला किती त्रास होईना तरी आपण पोटाची तेवढी काळजी करत नाही. चला आता आपण तेल तापत आलं बऱ्यापैकी. मी एका हाताने हे करत आहे तर त्याच्यामुळे मी घाणा झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेन मित्रांनो. भजे गरमागरम आणि मठ्ठा मी आता बनवला, ते नाही दाखवलं तुम्हाला. एक नंबर मित्रांनो. हे अशा प्रकारचं मग मजा येते. कधी मग याच्यात असे फोडून टाकायचं किंवा मग चम्मचने मठ्ठा प्यायचा. खूप माझा आवडता हा पदार्थ आहे मित्रांनो, भजी आणि कढी किंवा मग अशा प्रकारचा जाडसर मठ्ठा. या खायला मित्रांनो, खूप टेस्टी लागते. आणि आता परत मला हा स्वयंपाक नाही करणं होईल, माझं हेच होतं आहे जेवण. म्हणून मग मी
सायंकाळच्या वेळेस ना दही आंबट नाही खावं म्हणतात, पण आता मला परत स्वयंपाक बनवायचा त्रास येईल, कारण का माझी पूर्ण तयारी व्हायची आहे उद्याची. उद्या सकाळी मी पहाटेला 6च्या बसने निघणार आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे मला स्वयंपाक पाणी, मग भांडे, जेवण हे कामं वाढवणं योग्य नाही राहणार मला. त्याच्यामुळे भजे आणि मठ्ठा, सॉरी मी आहे ना बॅगचा घेतला बघा मित्रांनो, सॉरी मी बॅगचा घेतला होता आणि खाताना नाही दाखवला, त्यासाठी पण या हे बघा अशा प्रकारचं. मग माझं पोटाची 12 तर वाजवते एवढं नक्की आहे, पण माहीत नाही आवडता आहे पदार्थ. तुम्ही पण सांभाळून का त्रास होईल तर. पण जिरा पूड जर ते पण याच्यात टाकलं तर चांगलंच असते, हिंग वगैरे. पण आता कोण तेवढं करत राहते. चला ते काही याजी काय ना गरम गरम भजे मठ्ठ्यासोबत. बाय.